हाय, श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज बघताय तुम्ही टेरेसवरती बघा आम्ही रुद्राचं काय चाललंय. आज खूप कपडे होते माझे धुवायचे, म्हणले चला धुवूया. धुण्यासाठी टबमध्ये पाणी घेतलं. इथं पण उन्हाचा तडका खूप आहे, ऊन खूप आहे. तर रुद्र कपडे धुवायला मदत करते बघा. कपडे धुवू लागते मला. ह्याला पाण्यात खेळायला खूप मजा येते. तर तुम्ही म्हणताल एवढी कपडे कसं काय आज हिनं धुवायला काढले. तर माझा आज उन्हाळ्यामध्ये दसराच निघाला आहे बघा. कारण की काय व्हायचं, थंडीमध्ये खूप कपडे घालायला लागायचे. 2-2, 3-3 कपडे घालून बसावं लागायचं. त्यामुळे रुद्राला पण 3-3 टी शर्ट घालायला लागायचे, 3-3 पॅन्ट घालायला लागायच्या. सोमनाथचं तर काय सांगता, ते तर नाईटला पण जायचे, डेला पण जायचे. त्यामुळं त्यांना पण तसेच कपडे घालून लावायला लागायचं. मग ते ना थंडीमध्ये कपडे घालावे लागायचे, पण धुवायचं मला खूप कंटाळा यायचा. कारण पाणी खूप थंडी असायचं आणि त्यात हीटर लावून लावून किती पाणी गरम करता. त्यामुळे मी कपडे धुतच नव्हते, तसेच ठेवायचे. त्यामुळे आज माझी चांगलीच फजिती निघाली होती. तसं तर आज जास्त ऊन होतं, मग म्हटलं चला दुपारचं धुवून घेऊया. जर जास्त वेळ लागणार होता, त्यामुळे रुद्र काय एवढ्या वेळ थांबणार नव्हता. म्हटलं चला रुद्राला सोबत घेऊनच करावं. रुद्र तो पण फरशी घासायला लागला साबणानीच. त्यामुळे म्हटलं चला कपडे पटकन वाळू घालून घेऊया. त्यामुळे एक एक करत मी कपडे वाळवून घेतले. टेरेसवरती राहण्याचा एक फायदा आहे की खालवर करावं लागत नाही. तिथल्या तिथंच कपडे पटकन वाळू पण घालता येतात. आपल्याला म्हणावं त्यावेळी पटकन काढून पण ठेवता येतात. आणि उन्हाळ्यात जास्त कपडे वाळवायची गरज नसते का, म्हणजे जास्त काळजी नसते की पटकन वाळून जातात थोडं ऊन दिलं तरी. त्यात आता खूप दिवस झाले, जवळजवळ आम्ही 6-7 महिने झाले इकडंच राहायला आलो. त्यामुळे रुद्राच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की आपण जाऊया घरी. त्यामुळे म्हटलं चला आधीच राडा सगळा काढून व्यवस्थित घडे घालून ठेवलं म्हणजे बरं पडतं. कारण आल्यानंतर खूप ताप होईल मला, हे धुवायचं ते धुवायचं. तरी हातरून पांघरून धुवायचं राहिलं माझं. पण बघूया आता, जसं टाईम भेटेल तसं धुता येईल मला. रुद्राला पाण्यामध्ये खेळायला लय आवडतं बघा. पण विषय असा झाला आहे, तो खूप खेळून दमल बघा. आता चांगला बसला आहे. ते तुम्हाला पुढे दाखवतेच. पण मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, ते रुद्राला